नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले कृषी माहिती या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. चातकासारखी वाट पाहणाऱ्या पावसाची आता बळीराजासाठी मोठी खुशखबर आहे. कारण की मान्सूनबाबत एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचा प्रवास अत्यंत वेगवान सुरू आहे. मान्सूनसाठी सध्या पोषक हवामान असल्यामुळे नेहमीच्या 1 जूनच्या तारखेऐवजी यंदा चक्क 26 मेच्या आसपासच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अंदमान व निकोबार येथे आता मान्सून सध्या पोहोचलेला आहे आणि तेथील हवामान सध्या मान्सूनसाठी खूप पोषक असल्याचं वृत्त आहे. केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल होत असल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधीच हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या आगमनासाठी सध्याची स्थिती अत्यंत अनुकूल आहे. अंदमानात वेळेआधी दाखल झालेला मान्सून आता केरळकडे झपाट्याने पुढे सरकतो आहे. जर मान्सूनचा हाच वेग आणि प्रवाह कायम राहिला तर मान्सून महाराष्ट्रात 2 जून ते 5 जून दरम्यान दाखल होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण की 2 जून ते 5 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि किंवा जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामुळे ही शेतकरी आहे त्यांच्यासाठी खूप अत्यंत दिलासादायक ही बातमी असणार आहे. आता मित्रांनो, केरळमध्ये पाऊस आल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसात तो महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचत असतो. त्यामुळे दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात मान्सून 2 ते 5 जून दरम्यान आपले आगमन करेल. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात तो मुंबई, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये पसरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. यंदाचा उन्हाळा लवकरच संपून पावसाळा वेळेत सुरू होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करायला नक्कीच मदत होणार आहे. मित्रांनो, अशाच हवामानविषयक माहितीसाठी कृषी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही माहिती शेअर करा. धन्यवाद.